अगं ते आजी. मला काही नाही ऐकायचं. जो मुलगा माझ्या बर्थडेला येऊ शकत नाही तो मला लाईफ टाइम काय जपणार आहे? अगं चुकून. मला आता रिलेशनशिपमध्ये नाही राहायचं. इथून पुढं मेसेज आणि कॉल करू नको. सानिया. तिला सॉरी बोलून आज सगळं नीट करणार. हॅलो. हॅलो दादा, आईची तब्येत खूप खराब आहे. घरातच बस, कुठे जाऊ नकोस. आणि मी कामावर आहे आणि तिने काही खाल्लं पण नाहीये. तिला पटकन काहीतरी खायला करून दे. थोड्या उशिराने ये माझ्या घरी, बर्थडे आहे माझा.
ज्याला राहायचंय ना आपल्या आयुष्यात ते कसं पण राहतं. माझी पण चूक आहे की आई, मीच वेळेवर पोहोचलो नाही. अरे तुझे तर बाबा कामामुळं महिने महिने बाहेर असायचे. अरे तुझ्या कधी बर्थडेला नाही, तुझ्या कुठल्या कामाला नाही, मग तुझ्या आईनं पण असंच म्हटलं पाहिजे का? बाळा, प्रेमात सगळ्यात महत्वाचं समजून घेणे. बघ एकदा तुझ्याशी बोलून काय म्हणते ते बघ. काय करू? दीदीला विचारू का? हॅलो. हा बोल की. हां दीदी, मी तुला एक फोटो सेंड करते, तो बघ ना जरा. कोणता फोटो? काय झालंय का? अगं त्या मुलाने मला प्रपोज केलंय. ठीक आहे, पाठव. अगं हा तर मुलगा माझ्या मैत्रिणीच्या बहिणीसोबत 2 वर्ष झाल्या रिलेशनशिप मध्ये आहे. काय? अगं पण थांब, तुला फोटो पाठवते लगेच. कॉलेजला तिला सांग आजचे दिवस चालत जायला, मला अर्जंट काम आहे. बरं बस म्हणा एवढंच. जा. हॅलो. सानिया, मी गाडीवरनं पडली, मला लागले, मला अर्जंट 500 रुपये पाठव. काय?